मंगळवेढा तीर्थक्षेत्र विकासाकडचे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत. काही पहिली विशेष प्रतिक्रिया? मनापासून या गोष्टीचा आनंद आहे. या मतदारसंघात माझे वडील स्वर्गीय आदरणीय आमदार भारतनाना भालके यांनी काम करत असताना कार्यकर्ता हाच सर्वस्व मानून त्या ठिकाणी जनता हाच सर्वस्व मानून काम करायचं ही दिलेली आम्हाला शिकवण आहे. ती शिकवण आज खऱ्या अर्थानं या विजयाच्या गुलालानं पंढरपूर असेल मंगळवेढा, पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी भालके संपणारे म्हणणाऱ्याला 11,136 मतांनी जनतेनं त्या ठिकाणी भालके आहेत का संपलेत हे दाखवून त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून मंगळवेढचा पंढरपूर बरोबरच पंढरपूरचे नेते मंडळी मंगळवेढ्यात जाऊन त्या ठिकाणी बोलले होते की पंढरपूरचा विजय काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. आज बाहेर नगराध्यक्ष मंगळवेढच्या देखील आहे, दगडी इथंच आहे आणि पांढरी रेग त्या ठिकाणी खड्डू देखील सोबतच घेऊन आलो आहे. आणि म्हणून चुकीच्या वल्गना करणाऱ्याला जनता जनार्दन न्याय त्या ठिकाणी देते आणि तो न्याय आज भारतनानांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे इथल्या मायबाप पंढरपूर शहरातल्या मायबाप जनतेनं जवळजवळ 11,136 मताधिक्य देऊन नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबतच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 11 त्या ठिकाणी नगरसेवकांना आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आहे. त्या मायबाप जनतेचं मी ऋण कदाही त्या ठिकाणी विसरू शकत नाही. नानांच्या नंतर सतत 5 वर्षे या प्रतिकूल परिस्थितीत ती मायबाप जनता मायेच्या सावलीनं कायम त्या ठिकाणी छत्रछाया सावली धरण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हा विजयाचा गुलाल आज पंढरपूरचा आणि मंगळवेढ्याचा विजयाचा गुलाल येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत गुलालच त्या ठिकाणी दिसेल. पंढरपूर मंगळवेढ्याच्या विकासाची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. राज्यातल्या कोणत्या नेत्याचं सहकार्य घेणार आहात? 100% विकासाच्या बाबतीत आज जे कोणी त्या ठिकाणी बोलले विकासाच्या बाबतीत आज पंढरपूर हे ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या वास्तव्यानं पुनीत पावत झालेली नगरी आहे आणि त्याला लागून असलेली मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. या देवभूमी आणि संतभूमीला जे नेते मंडळी राज्यातले मदत करतील ते स्वागतानं आम्ही त्या ठिकाणी स्वीकारून विकासाच्या बाबतीत आम्ही कटिबद्ध राहू.